जय शिवराय मित्रांनो, नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळ सकाळ रेडी होऊन मी निघालो आजच्या शूटला आणि क्लायमेट बघा किती मस्त आहे। गाईज मला वाटतं एक बॅग घ्यायला लागेल, कारण ही बॅग जरा जामच माझ्या बॅक वरती प्रेशर टाकते। गाडीला फडका मारून मी निघालो वरदला पिक करायला आणि तेव्हाच एक अनवॉन्टेड गोष्ट झाली। हा माणूस, याला फोन केला मी, 2 फोन झाले पण फोन उचलला नाही। एवढा उशीर करतात काय यार? सर किती वाजले? काय उठायचं 9:15 ची ट्रेन होती, आता याच्यामुळे आता अर्धा तास लेट होत। हे बघा काकी, काय म्हणणं आहे तुमचं सांगायचं या माणसावरती? गाडी काढली आणि निघालो थेट स्टेशनला। मग स्टेशनला पोहोचता सर्वात आधी आम्ही तिकीट काढली आणि बेलापूरची ट्रेन पकडली। मग थोड्याच वेळात आम्ही बेलापूरला पोहोचलो आणि CSMT ट्रेन पकडून आम्ही नेरूळला आलो। 2 hours later. गाईज आमचा शूट झालेला आहे। तो चलो चलते मुंबई। आय एम द मेन ऍक्टर। चोर बनायला त्याला। येस, पण निघण्याआधी आम्ही पेट पूजा करायचं ठरवलं, कारण जेवणाची वेळ झाली होती। आम्ही केला एक स्पंज डोसा आणि एक पनीर मसाला डोसा आणि वरच स्पॉन्सर करतोय बघा। हा अख्खा मेन्यू माझ्याकडून स्पॉन्सर या। हे सगळे मनातले खेळ आहे। अचानक लाईट कट ऑफ झाली आणि आम्हाला गरमीमध्येच खावं लागलं। गाईज जेवण तर मस्त होता, पण लाईट गेलेली ना, वाट लागलेली पूर्ण। कसं वाटलं जेवण? एक नंबर जेवण होतं। फक्त महादेवची काय दुश्मनी होती काय माहिती, आम्ही बसलो आणि लाईट घालवली, आम्ही निघालो आणि लाईट आली आयला। स्टेशनला पोहोचून आम्ही ट्रेनची वाट बघत बसलो। मग थोड्याच वेळात ट्रेन आली आणि आम्ही निघालो मुंबईला। मुंबईला येण्याचं कारण म्हणजे मला माझ्या शूटिंगच्या सेटअप मध्ये लाईट सोबतच बॅकपॅक आणि अजून काही सामान घ्यायचं होतं। मग आम्ही बरेच दुकानं फिरलो, प्राइसिंग काढल्या, खरेदीसाठी दुकानं ठरवले आणि मग आम्ही निघालो घरी। आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेलच तर फॉलो केल्याशिवाय जाऊ नका। जय शिवराय।